नमस्कार, मी पूजा. लोकमत मध्ये तुमचं स्वागत आहे. पावसाचा जोर महाराष्ट्रात पुन्हा एकदा वाढणार आहे, कारण गेला आठवडा अनेक भागांमध्ये पाऊस ओसरल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळालं. कोणत्या भागांमध्ये पावसाचा अलर्ट हवामान विभागानं दिलाय, नेमके अलर्ट काय आहेत, त्याचबरोबर पाऊस जो आहे त्याचा जोर कोणत्या भागांमध्ये वाढणार आहे, हे सगळं जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात. सध्याही तुम्ही सॅटेलाइट इमेज बघताय आणि हवामान विभागाने पुढचे काही दिवस काही भागांमध्ये येलो अलर्ट दिलेला आहे. यावरून आपल्याला कळेल की तो येलो अलर्ट का दिलाय. बंगालच्या उपसागरामध्ये एक कमी दाबाचं क्षेत्र सक्रिय झालंय, त्याचा जोर वाढलाय आणि त्यामुळे इकडे विदर्भ, मध्य प्रदेश वरच्या भागामध्ये, त्याचबरोबर हा महाराष्ट्राचा सगळा भाग आहे, तुम्हाला इथे ढग दिसत असतील. कमी दाबाच्या क्षेत्रामुळे काय झालंय तर ढगांची निर्मिती झाली आहे, पावसासाठी पोषक वातावरण तयार झालंय आणि त्यामुळेच आपल्याला त्या भागात मान्सूनचे वारे दाखल झालेले दिसत आहेत. हलक्या ते मध्यम पावसाच्या सरींचा अंदाज या सगळ्या भागांना दिलेला आहे. महाराष्ट्राचा विचार केला तर इथे तुम्हाला ढगाळ वातावरण दिसेल. राहिला कोकणचा प्रश्न किंवा मध्य महाराष्ट्राचा प्रश्न, तिथे सध्या तरी आपल्याला कोरडं पाहायला मिळणार आहे, कारण अरबी समुद्रात या बाजूला आपल्याला कुठलंही सक्रिय अशी कुठलीही प्रणाली दिसत नाहीये, सायक्लॉनिक सर्क्युलेशन दिसत नाहीये. त्यामुळे पुढचे काही दिवस, जुलै महिन्याचे 15 दिवस उलटून गेलेले आहेत, तरी सुद्धा आपल्याला अशी परिस्थिती पाहायला मिळतीये की अनेक भागांमध्ये सरासरीपेक्षा कमीच पाऊस अजून सुद्धा आहे. पहिल्या आठवड्यामध्ये जुलैच्या मध्य महाराष्ट्र, कोकणामध्ये अतिवृष्टी सदृश्य पाऊस पडला, त्यामुळे या भागांमध्ये सरासरीच्या जास्त पाऊस झालेला आहे. पण दुसरीकडे विदर्भ, मराठवाडा या जिल्ह्यांमध्ये अजून सुद्धा हवा तसा पाऊस पडलेला नाहीये. त्यामुळे जुलै महिन्याच्या एंडिंग पर्यंत तरी तो पाऊस पडेल का, असा प्रश्न वारंवार विचारला जातोय. ही सॅटेलाइट इमेज होती. आता आपण दुसरी इमेज बघूयात पुढची. त्या आधारे आपल्याला कळेल की नेमकी काय परिस्थिती आहे. ही इमेज जर तुम्ही बघितली, इथे आपल्याला काय दिसतंय, कोणत्या भागांमध्ये किती पाऊस कमी झालाय. लाल कलर म्हणजे काय तर त्या भागांमध्ये आपल्याला कमी पावसाची, सरासरीपेक्षा कमी पाऊस झालेला आहे, 30 ते 40%. येलो कलर म्हणजे काय तर 60% कमी पाऊस त्या भागांमध्ये झालाय. हिंगोलीमध्ये 60% कमी पाऊस झालाय, नागपूरमध्ये 29% कमी पाऊस झालाय, अमरावतीमध्ये 30% कमी, अकोल्यात 27% कमी, वाशिममध्ये 40% कमी. 1 जुलै पासून ते आतापर्यंत 17 जुलै पर्यंतच्या पावसाचा ही सगळी आकडेवारी आहे की कुठे किती पाऊस पडला. फक्त पालघर, नाशिक आणि आपल्याला इकडे दिसतंय या कोकणातल्या काही भागांमध्ये चांगला पाऊस झालाय. उरलेले सगळे जिल्हे, त्याचबरोबर जालना, बीड, परभणी, नांदेड, धाराशिव, सोलापूर, धुळे हे सगळे जिल्हे अजून सुद्धा पावसाची वाट बघतायत, कारण या सगळ्या भागांमध्ये 30 ते 40% पावसाचा तुटवडा अजून सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय. हे सगळं का होतंय, प्रणाली का तयार होत नाहीयेत किंवा कमी दाबाचे क्षेत्र का तयार होत नाहीयेत, याचं सगळ्यात मोठं कारण आहे अल निनो. अल निनो सक्रिय झालेला आहे. जुलै महिन्यात त्याचा परिणाम दिसून येईल असं बोललं जात होतं. पहिल्या आठवड्यात पाऊस झाला, दुसऱ्या आठवड्यापासून पावसाचा जोर कमी झाला, तो अजूनही कमीच आहे, तो वाढलाय का असं चित्र नाहीये. येलो अलर्ट फक्त देण्यात येतोय, म्हणजेच काय तर हलका ते मध्यम पाऊस, मुसळधार पाऊस पडतोय असं कुठेच चित्र नाहीये. मुंबईत सुद्धा पाऊस झाला, पण तो 1-2 मिनिटे कंटिन्यू पाऊस बरसतो आणि त्यानंतर कमी होतो, असं चित्र सध्या आहे. आणखीन एक पुढची इमेज आपण बघूयात. या आधारे आपल्याला कळेल की नेमकी काय परिस्थिती आहे. तुम्हाला स्क्वेअर दिसतोय, म्हणजे तिथे एक सर्क्युलेशन तयार झालेलं आहे, तिथे सिस्टम तयार झालेला आहे आणि त्यामुळे त्या भागांमध्ये पाऊस पडतोय. हे जे तुम्ही हा पूर्वेचा भाग बघाल, हा वरचा भाग, हा महाराष्ट्राचा सगळा विदर्भाच्या भागांमध्ये सुद्धा इथे खाली अरबी समुद्रातील सक्रिय सायक्लोनमुळे, सायक्लॉनिक सर्क्युलेशनमुळे हे सगळे जे सिस्टम आहेत तयार झाले, तिथे पाऊस पडतोय. अरबी समुद्रात कुठलीही सक्रिय प्रणाली नाहीये, त्याच्यामुळे तिथे पाऊस नाहीये. पुढची इमेज आपण बघूयात. त्या आधारे आपल्याला कळेल की नेमके हवामान विभागाने, इकडे बघा, हे जे सर्क्युलेशन आहे, जे तुम्हाला मी सांगितलं, त्याच्यामुळे खरं तर विदर्भात पाऊस पडतोय, ते हे आहे. पुढच्या काही दिवसांमध्ये ते कमी कमी होऊ शकतो. पाऊस वाढणार आहे का, पाऊस कधी वाढणार आहे, जोर कधी वाढणार आहे पावसाचा, हलका ते मध्यम पाऊसच असणार आहे, मुसळधार पाऊस पडेल असं अजून सुद्धा चित्र नाहीये. अल निनोमुळे मान्सूनचे वारे काय होतात तर विस्कळीत होतात, त्यामध्ये खंड पडतो आणि हा जो अल निनो आहे, हे जे उष्ण वारे येतात एल निनोमुळे, त्या उष्ण वाऱ्यांमुळे काय होतो, मान्सूनचा जो पाऊस असतो तो कमी पडतो. आता आपण अलर्ट बघूयात. पुढच्या काही दिवसांमध्ये काय अंदाज दिलाय हवामान विभागानं, ते मी तुम्हाला थोडक्यात सांगते, म्हणजे आपल्याला क्लिअर होईल की नेमकी काय परिस्थिती आहे. 17 तारखेला गोंदिया, नागपूर, वर्धा, गडचिरोली, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, सोलापूर आणि हे सगळे रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये येलो अलर्ट आहे. हलका ते मध्यम पाऊस असेल, ढगाळ वातावरण असेल, कुठे कुठे विजांसह, मेघगर्जनेसह पाऊस पडेल. खूप मुसळधार पाऊस होणार आहे का तर नाही, पण पाऊस होणार आहे
ही त्यातल्या त्यात दिलासादायक बाब आहे. 18 तारखेचा अंदाज आपण बघूयात. 18 तारखेला विदर्भातील सगळ्याच जिल्ह्यांमध्ये पाऊस आहे. हिंगोली, नांदेड, परभणी, जालना, संभाजीनगर, अहिल्यानगर, बीड, लातूर, सोलापूर, पुणे, साताऱ्यामध्ये सुद्धा पाऊस आहे. या भागांमध्ये सुद्धा खूप पाऊस बरसणार नाहीये, पण पाऊस बरसणार आहे. हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस असणार आहे आणि या पावसामुळे या भागांमध्ये थोडा तरी दिलासा मिळेल, कारण कोरडं वातावरण सध्या या भागांमध्ये झालेलं आहे. त्यामुळे त्यातल्या त्यात दिलासादायक ही बातमी आहे. वरच्या सगळ्या भागांमध्ये ढगाळ वातावरण असेल, पण पाऊस दाखवण्यात आलेला नाहीये. 19 तारखेचा अंदाज बघूयात. 19 तारखेला नेमकी काय परिस्थिती आहे. नागपूर, अमरावती, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, हिंगोली, परभणी, बीड, अहिल्यानगर, पुणे या भागांमध्ये पावसाची शक्यता आहे. इथे सुद्धा हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. बाकी उत्तर महाराष्ट्र, कोकणात सध्या तरी पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली नाहीये. 20 तारखेचा अंदाज जर आपण बघितला तर 20 तारखेला पुन्हा एकदा पावसाचा जोर कमी होतोय. जे बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र होतं त्याचा जोर ओसरणार आहे आणि त्यामुळे 20 तारखेला आपल्याला पाऊसच पाहायला मिळत नाहीये. फक्त 4 ते 5 दिवस पाऊस असणार आहे. 20 तारखेनंतर पुन्हा पाऊस कमी होणार आहे. आता पाऊस पुन्हा कधी वाढेल हे सांगता येत नाही. जसं अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात प्रणाली तयार होतील, कमी दाबाचे क्षेत्र तयार होतील, त्यावर डिपेंड असतं की मान्सूनसाठी पोषक वातावरण तयार झालं तर पाऊस पडतो. सध्या अशा कुठल्याच मोठ्या हालचाली आपल्याला पाहायला मिळत नाहीयेत आणि त्यामुळे अतिमुसळधार पाऊस पडेल असं कुठलंही चित्र सध्या तरी नाहीये. पण अर्थात हवामान विभाग रोज हे जे प्रेडिक्शन आहे वर्तवत असतं, त्यानुसार आम्ही तुम्हाला अपडेट देऊच की 20 तारखेनंतर नेमका काय अंदाज आहे. पण पुढचे 4 ते 5 दिवस तरी विदर्भात पाऊस असणार आहे. ही सगळी परिस्थिती आहे. तुमच्या भागात सध्या काय परिस्थिती आहे, तिथे कशा प्रकारचं वातावरण आहे, कमेंटमध्ये सांगा. लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.